उपस्थित बंधू आणि भगिनींनो, मी आज आलेलो आहे वरळीच्या डोममध्ये. मी आज इथे आलेलो आहे वरळीच्या डोममध्ये, पण मी नाही डोम कावळा. मी नाही डोम कावळा, मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा मावळा. माझा रंग आहे सावळा, माझा रंग आहे सावळा, पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा बावळा. मी नाही नाराज. मी जर राहिलो नाराज तर मुंबईमध्ये येईल कसं आपलं राज? म्हणूनच मी आलेलो आहे आज. म्हणूनच मी आलेलो आहे इथे आज, कारण मला चढवायचं आहे महायुतीच्या महापौराच्या डोक्यावर ताज. माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. ते महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते आहेत. आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेले आहेत उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे. तर आपण सर्वजण अत्यंत उत्साहामध्ये आहोत. 15 तारीख जवळ येत आहे आणि निवडणुकीची तारीख आहे 15. निवडणुकीची तारीख आहे 15 आणि मी सांगतो मुंबईच्या 15. मी सांगतो मुंबईच्या 15. आमची निवडणुकीची तारीख आहे 15. इथं जनसमुदाय जमलेला आहे सारा, ठाकरे बंधूंचे वाजवण्यासाठी 12. आपल्याला मुंबई जी आहे ती मुंबई अत्यंत सुंदर बनवायची आहे. या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे. गोरगरीब जो समाज आहे तो समाज या मुंबईला उंच करण्यामध्ये, मुंबईला सुंदर करण्यामध्ये या मजुरांचा, ज्या कष्टकऱ्यांचा मोठा हात आहे. त्या लोकांना 300 फुटाचं फुकट घर, जवळजवळ 400 सव्वा 400 फुटाचं का आपलं बिल्डअप एरियाचं घर. अनेक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहेत. आपल्याला माहित आहे की बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक चैत्यभूमीमध्ये मोठं होत आहे. बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचं. 450 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा न्यूयॉर्क मध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे, त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा. आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आहे. आणि या देशामध्ये नंबर 2चा उंची असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी हिंदू मिलची जागा एका मिनिटामध्ये दिली. 3600 कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर, त्या किमतीला अर्थ नाही. पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही मागणी केली, पण त्यांच्याकडून निर्णय होत नव्हता. आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब 2014 मध्ये देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र त्यांना भेटले, मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर निघाली.
राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचं निधन झालेलं आहे, पण त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे, तो पुतळा बनवतो. अनेक कामं जी आहेत ती कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते आणि गौतम बुद्धांच्या अनेक कलाकृतीचं एक प्रदर्शन, एक म्युझियम त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. त्याचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होतं. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवा आहे, आम्हाला शांती हवी आहे. शांतीतूनच विकास होतो, शांतीतून प्रगती होते. आणि त्यांनी अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे. माझ्या बौद्ध बांधवांना माझं निवेदन आहे, हे काँग्रेसवाले राहुल गांधीजी म्हणतात की संविधान बदलणार आहे, आम्ही संविधान बदलणार नाही, आम्ही काँग्रेसवाल्यांना बदलणार. संविधान, ज्या संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदी शपथ घेतलेली आहे, घराघरामध्ये संविधान ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. देवेंद्रजींनी, एकनाथरावजींनी ही भूमिका मांडली आणि सगळ्यांच्या घरामध्ये संविधान गेलं पाहिजे अशी भूमिका आपल्या सगळ्यांची आहे. देशाला एक ठेवायचं आपल्याला. आणि माझा पक्ष तुमच्या सोबत आहे. माझ्या कार्यकर्त्यांना नम्र विनंती आहे की राजकारणामध्ये मागे पुढे होतं, पण मागे पुढे जरी झालं तरी मी मागे राहणार नाही, मी पुढे जाणार आहे. आपल्याला पुढे जायचं आहे. मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला महायुती सोबतच राहायचं आहे. कारण आमची मजबूत आहे महायुती, आमची मजबूत आहे महायुती. मग का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे बंधूंची माती? अरे आमच्याच हातात येणार आहे. मुंबई येणार आमच्याच हाती, मुंबई येणार आहे आमच्याच हाती, पण मायावती जवळ आहे आमचा हाती. तर ठीक आहे, आज इथे आपण सगळेजण आलेले आहात. देवेंद्रजी आणि एकनाथरावजी बोलणार आहेत. अनेक ठिकाणी बीजेपी शिवसेना युती झालेली आहे आणि आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो, पण सगळ्यात जास्त जागा आपल्या निवडून आल्या. आणि या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही कुठे एकत्र आहोत, कुठे एकत्र नाही. माझ्या पक्षाला काही ठिकाणी जागा मिळालेल्या आहेत, काही ठिकाणी मिळाल्या नाहीत. त्या का मिळाल्या नाहीत ते काही मला कळलं नाही. थोड्या थोड्या जागा तर सोडायला हव्या होत्या, पण ठीक आहे, आपली अडचण होती. त्या अडचणीतून पुढे जायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांसोबत, देवेंद्रजींसोबत माझं बोलणं झालेलं आहे आणि पुढे RPIचा सन्मान केला जाईल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. एकनाथरावजींना मी भेटलेलो आहे आणि मी तुमच्या सोबत आहे. माझा पक्ष तर आपल्या सोबत आहे आणि मला मंत्री केलेला आहे. मी बाबासाहेबांच्या नंतर रिपब्लिकन पक्षाचा केंद्रामध्ये झालेला मी पहिला मंत्री आहे बाबासाहेबांच्या नंतर. माझ्या पक्षात एक खासदार नाही, पण महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रिकॉग्नाइज आहे. गन्ना किसानी सिम्बॉल मला मिळालेला आहे. अजून 2 राज्यामध्ये, छोट्या राज्यात माझा पक्ष रिकॉग्नाइज झाला तर मला देशाच्या पातळीवर नॅशनल पार्टीचा दर्जा मिळेल. आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, ज्या ज्या ठिकाणी भाजप कमळ आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण आहे, सध्या धनुष्यबाण उद्धव ठाकरेंकडे नाही, ते एकनाथ शिंदेकडे आहे. कारण उद्धवजींना वाटलं होतं की एकनाथ शिंदे लवकर जाणार नाही. ज्यावेळेला ते तिकडे चालले होते गुवाहाटीला, तेवढा उद्धव
उद्दवजींचा त्यांना फोन आला होता की या परत या, तुम्हाला करतो, मुख्यमंत्री करतो. पण उद्धवजी बनले त्याच वेळेला त्यांना बनवलं असतं तर ते तुमच्यासोबत राहिले असते. पण ठीक आहे, उद्धवजी आणि राज एकत्र आलेले आहेत, पण त्याचा अजिबात फायदा होणार नाही. काँग्रेस आता वेगळी लढती आहे. त्यामुळे मुंबई शहर जे आहे आणि 29 महानगरपालिका सगळ्या आपल्याला जिंकायच्या आहे. आणि मुंबईची महानगरपालिका आमच्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेची आहे. मुंबईचा महापौर आपला झालाच पाहिजे. मागच्या वेळेला 2012 मध्ये माझा पक्ष तुमच्या सोबत आला, महायुती सोबत आला, युती सोबत आला, त्यावेळेला महायुती झाली. आणि राज ठाकरेंचं मोठं आव्हान असताना सुद्धा भाजप शिवसेनेला आरपीआयच्या पाठिंब्यामुळे इथला महापौर करण्याची संधी मिळाली. आता का मिळणार नाही? मी तुमच्या सोबत आहे, नसतो तर मला माहित नाही. ठीक आहे, आमची मतं कमी मत आहेत, पण मी तुमच्या सोबत आहे. नरेंद्र मोदींच्या विकासाचा अजेंडा माझ्या समोर आहे. मुंबईला त्यांनी भरभरून दिलेला आहे. मुंबईचे सगळे ब्रिज आहेत, मेट्रो आहे, अत्यंत झोपडपट्टीचा विकास आहे. अनेक निर्णय त्यांनी घेतलेले आहेत, भरपूर पैसा त्यांनी दिलेला आहे. आणि आता देवेंद्रजीचं सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार हे मुंबईसाठी फार मोठं चांगलं काम करत आहे. त्यामुळे मी तुमच्या सोबत आहे. तुम आगे बढ़ो, मैं तुम्हारे साथ हूं. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.